पहिला चेंडू घेऊन येतील तर नक्कीच पिन्या. तर पुन्हा एकदा तीच जोडी रवी आणि दिपेन दिवेन दिपेन आहे ना तो. स्ट्राईक गेल दिपेन तर नॉट सेकंडला रवी. तर पिन्या गोलंदाजी मार्कवर. बघूया दोन्ही तुल्यबल संघ सेमीफायनल मध्ये एकमेकांसमोर लढतायत. 2 षटकांचा सामना आहे आणि कुठला संघ बाजी मारतोय. दोन्ही संघाने अप्रतिम खेळ केलेला आजच्या दिवशी आणि सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू भिरकावून दिलेला तो पिण्याला षटकारासाठी. इथे कालोख असो किंवा हवा नसो मात्र मी मारणार. पहिला चेंडू षटकाराने स्वागत केले तर नक्की पिण्याचा. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी अप्रतिम चेंडूमध्ये थोडासा चेंज केला मात्र एक धाव. बघा जेव्हा या अगोदर सुद्धा पिण्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला गेला होता पिण्याच्या, त्यानंतर स्वतःला सावरलं होतं. यावेळी सुद्धा तसंच घडतंय, स्वतःला सावरलंय. दुसऱ्या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवशी फायनलमध्ये खेळेल. तर उद्याच्या दिवशी दुसरे 10 ते 12 संघ असतील, त्यामधून जो संघ येईल त्या संघासमोर या संघाला लढावं लागेल. बघूया दोन्ही संघांमधून कुठला संघ वर येत आहे. 2च षटकांचा सामना आहे, कारण वेळे अभावी आम्हाला सामने षटकं कमी करावे लागत आहेत आणि तोच प्रयत्न या ठिकाणी नक्कीच दोन्ही फलंदाज त्या कालोखामध्ये कसा काय खेळ करताय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अंगाला आदळतोय मात्र धावचित करण्याचा प्रयत्न नव्हता, कारण बॅकिंगसाठी कोणी क्षेत्ररक्षण नव्हता. आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या वाढून होती ती 8 वर. बघा पहिल्याच चेंडू षटकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक. बघा मोठ्या खेळाडूचं लक्षण येत असतं, स्वतःला सावरतो आणि तसंच झालंय. नक्कीच कमबॅक केलंय. चांगला अनुभव पणच लावला जातोय. पहिला चेंडू काहीसा भिरकावून दिला आणि बघायला गेलं तर नक्कीच दिपेनच्या स्लॉटमध्ये चेंडू आला ना तर नक्कीच तो षटकारासाठी जातोय. आपण सकाळपासून त्याच्या बॅटमधून बरेचसे षटकार पाहिले, त्याचप्रमाणे भार्गवच्या बॅटमधून पाहिले. बरेचसे असे खेळाडू आहेत की त्यांच्या स्लॉटमध्ये जर चेंडू पडला ना नक्की तुम्हाला षटकार खावे लागेल. त्याचंच कारण म्हणजे आजच्या दिवशी जवळजवळ 70-72 षटकार लागले गेलेले आहेत आणि चौकार मात्र फक्त 35 होते. 71 षटकार आणि 41 फोर लागलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. डावऱ्याचा फलंदाज दिपेन. यावेळी पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. प्रयत्न चांगला होता महेंद्रचा मात्र फसतोय. जीवनदान मिळतंय आणि या ठिकाणी धावचीत सुद्धा संधी होती मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. बघा थोडासा झेल होता, टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता महेंद्र मार्फत मात्र थोडेसे कमी पडले. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मिळतात. मात्र जर दिपेनला रोखायलाच हवं तुम्हाला, नाही तर नक्कीच तुम्हाला मार बसू शकतो, चोप बसू शकतो. बघूया पिण्या काय करतोय. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा दोन्ही संघांना हार्दिक व्यवहार करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट जातोय. बघा मोठा फटका येतो, त्यानंतर नक्कीच स्वतःला सावरतात ते नक्कीच पिण्या. कारण व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये फार मोठा अनुभव आहे आणि तोच पणास लागतो या ठिकाणी. आणि त्याचा प्रत्यय म्हणजे हा चेंडू डॉट आला, कारण 2 षटकात सामन्यासमोर एक बलाढ्य संघ, बलाढ्य असा खेळाडू, नक्कीच त्याच्यामध्ये कुवत आहे. मात्र त्या खेळाडूला रोखून देण्याचा प्रयत्न नक्कीच पिण्यामार्फत. पुढचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने मारल्या. चेंडू कार्पेट ड्राईव्ह. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता रवीचा मात्र रोखून धरले. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून 11 वर पोहोचतंय. 1 षटक संपतंय. धावसंख्या बिनबाद 11. अजून 1 षटक आहे. 6 चेंडू. बघूया 6 चेंडूमध्ये किती धाव होतात. मात्र टाइमपास होणार नाही याची खबरदारी खेळाडूंनी खास करून वॉर्निंग द्यायची आहे, ती नक्कीच अंपायरने त्यांना. भार्गव येतोय गोलंदाजी मार्कवर. नंबर 2चा गोलंदाज भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर. सामोरं जाईल तो पुन्हा एकदा दिपेन. भार्गव आपण बघतो सकाळपासून अष्टपैलू कामगिरी करताना
मात्र या ठिकाणी या महत्वाच्या सामन्यामध्ये काय घडतंय बिघडतंय, कारण हा महत्वाचा सामना तुम्ही सकाळपासून काय करताय याला महत्व नाही, सेमी फायनल मध्ये तुम्ही काय करताय, कारण जर तुम्ही जिंकलात तर नक्कीच एका बक्षिसाचे हकदार होऊ शकता पहिल्या किंवा दुसऱ्या. मात्र हा सामना जिंकणं महत्वाचा असतंय आणि तोच जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना. भार्गव पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच नव्हता. मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मिळतात, 2 धावांनी संघाची धावसंख्या 13वर पोहोचते. 13 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या झाली ती 13, गडी मात्र बाद झालेला नाही. मात्र क्लायमॅक्स थोडंसं बदललंय, त्यामुळे मोठे फटके मारताना त्रास होत आहे. मात्र अजून काहीसा टाइमपास होणार याची खबरदारी घ्या. नंतरची इनिंग तुम्हाला खेळायची आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना लक्षात घ्यायचं आहे, टाइमपास होणार नाही याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा भार्गव, यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू एज लागून स्ट्राईकच्या पाठीमागे बघा नशिबाचा चौकार. नशीब बघा कसं आहे, नशिबाचा चौकार. आणि या ठिकाणी नक्कीच या 4 धावेने संघाची धावसंख्या 17वर पोहोचते. आणि या अगोदर आपण पाहिलं होतं आणि नशिबाने या अगोदर जेव्हा चिठ्ठ्या उडवण्यात आल्या तेव्हा सुद्धा हाच संघ चिठ्ठ्यांमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. मात्र फलंदाजी करताना सुद्धा त्यांच्या बाजूने नशीब आहे. एक झेल सुटला दीपेनचा, त्यानंतर एज लागली, चेंडू 4 धावा दिला. यावेळी मोठा फटका, यावेळी बघा कसं घडतंय बिघडतंय. रवी मात्र एक धावेवर बाद होते, तो धावचीच्या रूपाने. काय वेगळंच घडलंय, चेंडू त्यांच्या अंगावर लागला, सरळ गोलंदाच्या हातामध्ये चेंडू येतो भार्गवच्या आणि धावचीत केला जातोय. दीपेन बाद झाला. तेव्हा डीजे बॅडलक म्हणावं लागेल, रवीचा अंगावर चेंडू लागतोय. ज्या ठिकाणी कमीत कमी 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र गडी बाद होते. बघा नशीब पुन्हा एकदा आता फिरलंय, आता नशीब दुसऱ्या संघाच्या बाजूने जात आहे. मात्र ते झुडकावं लागेल नक्कीच. या ठिकाणी फलंदाजाला नवीन फलंदाज सूरज जातोय साथ देण्यासाठी दीपेनला. पुढचा चेंडू, यावेळी कार्पेट रावी, चेंडूचा ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी भावेश त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा नशीब आपल्या बाजूने केले. बघा जो प्रयत्न करीत नशीब त्याच्या बाजूने. या ठिकाणी बघा अगोदर आले होते दुसरी धाव घेण्यासाठी, थ्रो कायसा खराब गेला, त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19वर पोहोचते, 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 19 झालेली आहे. ओ अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर कारण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चेस करण्याचा प्रयत्नच केला नाही तो दीपेनने, म्हणून चेंडू नक्कीच गेला, तो डॉट गेला. शेवटचा चेंडू या पहिल्या डावाची, धाव संख्या झाली ती 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो मिड ऑफ रिझन मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव घेतलेला आहे, दुसरीचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी बघा गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने. 1च धाव मिळते. 20 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 21 धावा, 21 विन, 21 धावा जिंकण्यासाठी. 2 तुल्यबल महत्वाचे खेळाडू या ठिकाणी लढत असताना 2 संघ.
धन्यवाद डीजे. गोलंदाजाचं नाव द्या. बॉलर नेम संजय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्वाचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना, सेमी फायनलचा सामना आपण बघतोय. पहिल्या डावामध्ये 2 षटकामध्ये 20 धावा पटकावलेत आणि 21 धावांचं लक्ष. 21 धावा. गोलंदाज संजय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी भावेशसाठी. क्लायमेट चेंज झालंय, आपण वेल का वाचवायचा असतो ते यावेळी समजतं. सर्व काही बदलेल पण वेल सर्व काही थांबू शकतं, मात्र वेल थांबू शकत नाही. वेलेला तुम्ही विकतही घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. वेल कोणासाठी थांबत नाही, तो जात असतो, तो वाचवायचा असतो वेल. तो जर वाचवला असता सकाळी तर नक्कीच या ठिकाणी आपण चांगल्या क्लायमेक्समध्ये हा सामना पाहू शकला असतो. यावेळी आडव्या बॅटने चेंडू जातो ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो येतोय. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. आता मात्र 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 चेंडू आणि 19 धावा. 10 मध्ये 19. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. ओ अप्रतिम जेल. वॉट अ कॅच. काय कॅच पकडले बघा. 3 षटरक्षक होते डीप वर, मात्र जवळ येऊन नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला गडी बाद होतोय. भावेश बाद होतोय. गडी बाद होतोय तो तिसऱ्या चेंडूवर. नक्कीच चांगली गोलंदाजी संजय मार्फत, कारण रोखून धरले त्यांनी बलाढ्य संघाला. दोन्ही संघ तुल्य बल, मात्र ज्या महत्वाच्या सामन्यामध्ये ज्याचा खेळ उंचावतो ना तो संघ विजयी होतोय. थोडस साथ मिळते ती नक्कीच क्लायमेक्सची सुद्धा, कारण या ठिकाणी वेल काळसा जास्त झालेला आहे. कालोखामध्ये आपण सामना खेळतोय. यावेळी मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये कार्पेट ड्राईव्ह होता. एकच धाव मिळते. बघा संजयने कमाल केले. चांगली गोलंदाजी सकाळपासून बघतो आपण. दुसरा किंवा तिसरा गोलंदाजसाठी यायचा, मात्र यावेळी मात्र या ठिकाणी पहिलं षटक टाकण्यासाठी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्यामध्ये खरं ठरताना अजूनपर्यंत नक्कीच संजय दिसतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. यावेळी मारण्याचा प्रयत्न. साईडला एक धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 4. शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्याची गरज. क्लायमेक्स मात्र साथ देत नाही या ठिकाणी. मात्र तुम्हाला क्लायमेक्स वर राहून चालणार कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मारायचा आहे. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी. अप्रतिम डिलिव्हरी. षटक संपतंय पहिलं. धाव संख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 4. 6 चेंडू आणि 17 धावा. पहिल्याच झालं नाही, दुसऱ्यात होईल काय. धन्यवाद. टाइमपास करू नका. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. दोन्ही तुल्यबल संघ. ज्या संघाने अगोदरच्या मॅच सहज जिंकला होता तेच 2 तुल्यबल संघ एकमेकांसमोर. गोलंदाजाचं नाव द्या.
पोलार्ड. यावेळी वेगळं व्हेरिएशन बघा, यावेळी वेगळे खेळाडू. आशिष आहे गोलंदाज, आशिष. कशिश, कशिश. यावेळी चेंडू हवेमध्ये. मात्र एकच धाव काढलेलं बघा, एकच धाव. 16 धावांची गरज आहे. पाच चेंडू 16 धावांची गरज, 5 मध्ये 16. चेंडू मात्र डाऊट जात आहे. 4 मध्ये 16. बघा टाइम का वाचवायला सांगत होतो, त्याचं कारण म्हणजे हेच आहे. तुम्ही मोठे केल्यावर मात्र जर दिसलाच जर चेंडू नाही व्यवस्थित तर तुम्ही काय पटकावू शकता. 4 मध्ये 16 धावांची गरज. चार मध्ये 16. पिन्या. आणि बघायला गेलं तर फलंदाजी करणारा संघ सुद्धा कंटिन्यूस 3 मॅच खेळलेले आहेत नक्कीच या ठिकाणी. आणि त्यांना क्लायमेट चेंज मध्ये खेळावं लागत आहे. मात्र खेळ आहे. वाईटचा इशारा, एक अवांतर धाव. खेळ आहे, जो जिंकेल तोच पुढे जाईल. जो जिता वही सिकंदर. मात्र वेल का आम्ही वाचायला सांगत होते, जरी तुम्हाला 15 मिनिटे जरी उजेड असताना तरी वेगळे चित्र दिसू शकलं असतं. मात्र याला जडतरला महत्व नाही. षटकार. इथून काय दिसत नाही ना, अंपायर पण काय सांगत नाही. 2 चेंडू आणि 9. 2 चेंडू 9 धावा. 2 मध्ये 9. षटकार. 1 चेंडू 3 धावा. काय सामना बघा. वाटलं होतं की सामना हातातून जातोय, मात्र भार्गव पाटील आहे त्या ठिकाणी. अष्टपैलू खेळाडू, सकाळपासून आपण बघतो त्याचा खेळ. मला क्लायमॅक्सची काही गरज ना, कसंही असू दे मी मारेन, आणि तसंच घडताना दिसतंय या ठिकाणी. एक चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू मध्ये 3 धावा. 1 मध्ये 3. अप्रतिम विलक्षण रंगलेला सेमीफायनलचा सामना. वाटला होता की एकतर्फी होतोय की काय, मात्र भार्गवने रंगत आणलेले आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. आणि 6 धावांसाठी सामना भार्गवने जिंकून दिलाय.
पराभूत संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. बघा भार्गव पाटील काय चीज आहे. क्लायमेटची गरज नाही, मी मारेन आणि भार्गवने मॅच जिंकले. वॉट अ बॅटिंग. बघा या ठिकाणी चुकी झाली. नेहमीच गोलंदाज यावेळी वापरले गेले नव्हते. नवीन गोलंदाजाला संधी दिली, मात्र त्यांनी 3 चेंडू सुद्धा व्यवस्थित टाकले, मात्र